नमस्कार, मराठी विश्व विथ कवितामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती शेवटपर्यंत ऐका। देवाचा हिशोब हा नेहमी पक्का असतो बरं का, त्यातून कुणाचीच सुटका होत नाही। एकदा एक फकीर रामाचे नाव घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता। पावसाचे दिवस असल्यानं वातावरण मात्र खूप प्रसन्न आणि थंडगार होतं। फकीर गाणी गात रामनाम घेत एका हलव्याच्या दुकानासमोरून जात होता। त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलेबी आणि खमंग समोशांचा वास येत होता। फकीराची भूक चाळवली, तो क्षणभर तिथेच घुटमळला, पण जास्त वेळ मात्र थांबला नाही। हलव्याने ही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला। तेव्हा त्या फकीरानं तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद त्या दुकानवाल्याला दिले आणि तो फकीर पुन्हा आनंदामध्ये राम नाम घेत पुढे निघाला। रसना तृप्ती केल्यानं त्याचे मनोगत पूर्ण झालेले होते आणि तो देवाचे आणि त्या हलव्याचे पुन्हा आभार मानत होता। आनंदाच्या भरात त्यानं रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलासारखी उडी मारली। त्याला त्याची फार गंमत वाटली, पण पुढच्या क्षणी एका माणसानं त्याची मागून गचांडी आवडली आणि म्हणाला, काही अक्कल आहे का तुला? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली बरं, असे म्हणत त्यानं फकीराच्या सनकन मुस्काटात लगावली। काही क्षणापूर्वी आनंदात असलेला हा फकीर डबडबल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, देवा, तुझी लीला न्यारीच आहे। कधी तू मला गरमागरम जिलेबी आणि समोसे खाऊ घालतोस, तर कधी मात्र अशी सनसनीत चक्राप। चिखलानं माखलेला फकीर स्वतः हसत हसत उठला। त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावरती बाईकवरनं घसरून पडला। डोके त्याचे दगडावरती आपटले, त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले। तेव्हा तिथे अनेक लोक जमा झाले। त्याची बायको उठून उभी राहिली आणि ती आपल्या नवऱ्याला सावरू लागली। जमा झालेल्या गर्दीला म्हणाली की त्या फकीरानं शाप दिला म्हणून हा आमचा अपघात घडला असणार। लोकांना हातसफाईला नेहमी निमित्तच हवं असतं। ते लगेच फकीराच्या दिशेने धावत गेले। त्यांनी त्याला पकडले आणि ते त्याला मारणार। तेवढ्यात फकीर त्यांना म्हणाला की तुम्ही मला मारा, पण माझा अपराध काय आहे ते मात्र तुम्ही अगोदर मला सांगा। गर्दीने दूर बोट दाखवत त्या दोघं नवरा बायकोंना तू शाप दिले असे सांगितले। त्यावर हसून तो फकीर म्हणाला, माझ्या शापानं काय होणार आहे? हा तर देवाचा हिशोब होता, त्यानं तो पूर्ण केला। त्या माणसानं त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्यानं मला मारलं, तसंच देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून देवाने त्याला शिक्षा दिली। आता हिशोब पूर्ण झाला। म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कर्म करताना नेहमी आपण कोणतं कर्म करतो आहे त्याचे भान ठेवलं पाहिजे, कारण देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो आणि गुण दोष सत्कर्म कुकर्म ह्या सगळ्यांचा हिशोब आपल्याला व्याजासकट परत मिळत असतो। म्हणून नेहमी चांगले कर्म करावे। धन्यवाद। कशी वाटली तुम्हाला ही कथा? अशाच कथा नवनवीन ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।